Hello students, I welcome all the students of first year IT for this lecture of programming and problem solving Python. So we are discuss about the built-in string methods and functions. So आता काय असणार आहे हे built-in string methods काय आहे, function काय आहे, आपण आता ते बघणार आहोत. तो Python मध्ये Python string methods is a collection of inbuilt Python functions. Inbuilt म्हणजे काय? Inbuilt म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी प्रीडिफाईन केले आहे. इनबिल्ट आहे ते. आता ते फंक्शन्स आपण बघणार आहोत. तर आता त्याच्यासाठी फर्स्ट आहे आर इंडेक्स. आता आर इंडेक्स काय आहे बरं? आर इंडेक्स काय काय आपल्याला रिटर्न करतं? तर आर इंडेक्स रिटर्न करतं इट्स रिटर्न्स द हायली इंडेक्स ऑफ द सबस्ट्रिंग इफ इट इज फाउंड. आता तुम्ही जी पण काही स्ट्रिंग लिहिणार आहात ती स्ट्रिंग मधलं जी पण व्हॅल्यू आहे, आता आपण खाली एक्झाम्पल थ्रू बघणार आहोत. तर आता जी पण हायली इंडेक्सची व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू ते रिटर्न करणार आहे जर ती सबस्ट्रिंग फाउंड झाली तर. जर सबस्ट्रिंग फाउंड नाही झाली तर तो व्हॅल्यू एरर रेज करणार आहे. तिथे डायरेक्टली दाखवून जसं तुम्ही आतापर्यंत प्रोग्रामिंग केली त्या प्रोग्रामिंग मध्ये काय दाखवत आलंय की काहीतरी एरर आहे, काहीतरी एरर येणार आहे तुम्हाला. पण आता यामध्ये तुम्हाला काय दाखवतील का व्हॅल्यू एरर आहे कारण सबस्ट्रिंग ही फाउंड झालेली नाहीये. आता काय आहे त्या प्रोग्राम मध्ये बरं आपण बघूयात. त्या प्रोग्राम मध्ये आहे आपण आधी काय करतो आहोत स्ट्रिंग डिफाइन करतोय. काय करतो आहोत हॅलो वर्ल्ड ची स्ट्रिंग डिफाइन करतोय. स्ट्रिंग डिफाइन केल्यानंतर आपण काय करतोय आपण करतो आहे आपण एक इंडेक्स नावाचं जेही व्हेरिएबल आहे ते आपण डिफाइन केलंय आणि त्यामध्ये आपण जेही ऑपरेशन करणार आहोत हे जे ऑपरेशन आपण करणार आहोत त्या ऑपरेशनची व्हॅल्यू ही जाणार आहे इंडेक्स मध्ये. कळतंय एवढं? आधी काय केलं आपण स्ट्रिंग डिफाइन केली. स्ट्रिंग डिफाइन केली म्हणजे आपण त्या स्ट्रिंगला तिथे व्हॅल्यू दिली. काय व्हॅल्यू दिली? काय स्ट्रिंग दिली आपण हॅलो वर्ल्ड. आता त्या हॅलो वर्ल्ड मध्ये नंतर आपण काय केलं आपल्याला काय करायचं आहे str हे str डॉट आलंय. त्याच्यानंतर काय करायचं आहे आर इंडेक्स इन ब्रॅकेट. आता मी काय दिलं आहे वर्ल्ड. आपण आता हे एक्झाम्पल आपण हे थोडं किचकट आहे म्हणून आपण हे आयडीएली वर बघू, तुम्हाला आयडीएली वर कळेल. आता आपण काय केलं स्ट्रिंग डिफाइन केली आधी बरोबर. स्ट्रिंग डिफाइन झाली आपण काय केलं इंडेक्स लिहिला. इंडेक्स इक्वल टू का बरं इंडेक्स इक्वल टू लिहिला कारण आपण जेही ऑपरेशन आहे ते आपण ह्या इंडेक्स मध्ये आपण स्टोअर करणार आहोत. आता इंडेक्स इक्वल टू त्यामध्ये काय केलं आपण str लिहिला. त्याच्यानंतर काय डॉट त्याच्यानंतर काय आर इंडेक्स. आपल्याला काय करायचं आहे जे फंक्शन आहे जी मेथड आहे ती आपल्याला इथे दाखवायची. आपल्याला ते फंक्शन परफॉर्म करायचे म्हणून स्ट्रिंग डॉट आर इंडेक्स आणि मी काय लिहिलंय वर्ल्ड. आता वर्ल्ड असं लिहिल्यानंतर काय येईल बरं. आता तो काय करतोय हे बघा आपण इथे हे रन केलं. त्याच्यानंतर मी काय करते प्रिंट हे बघा प्रिंट इंडेक्स. प्रिंट इंडेक्स केल्यानंतर काय होतंय व्हॅल्यू येते 6. कशी बरं आली ही 6 व्हॅल्यू आली हे बघा h म्हणजे काय झालं आपला 0, e म्हणजे 1. तुम्ही बुक घ्या बुकवर लिहा h 0 e 1 l जो आहे तो आहे 2 मग त्याच्यानंतर परत l आहे तो आहे 3 त्याची व्हॅल्यू काय आहे 3. o ची व्हॅल्यू काय आहे 4. स्पेस आहे त्याची व्हॅल्यू काय आहे 5 आणि त्याच्यानंतर हा वर्ल्ड जो आहे तो येतोय म्हणजे काय आहे त्याचं वर्ल्ड येतोय. स्पेसची व्हॅल्यू काय आहे 5. त्याच्यानंतर कोणत्या ह्याच्यावर येतोय तो 6 म्हणून व्हॅल्यू काय आली आउटपुट काय आलं 6. तर म्हणाल मॅडम हे असं एका ह्याच्या ओके. आपण दुसरं बघूयात. ठीक आहे. आता दुसरं बघताना कसं आहे बघा. आता मी इथे काय केली इंडेक्सची व्हॅल्यू काय केली हॅलो दिली. आता हॅलो दिल्यानंतर इथं प्रिंट केलं इंडेक्स तर काय आली व्हॅल्यू
0. का बरं 0 आली? कारण ते 0th लोकेशनला फाइंड झाली आहे. जी पण स्ट्रिंग होती ती कोणत्या लोकेशनला फाइंड झाली आहे? 0 लोकेशनला फाइंड झाली आहे. आता हेच जर का मी एलो लिहिलं, एच नाही लिहिला, एलो लिहिलं, मग आता हे जी स्ट्रिंग आहे, ही जी सबस्ट्रिंग आहे, ती कुठे फाइंड आउट झाली आहे? कुठे फाइंड आउट झाली आहे? 1 ला. बरोबर ना? हे 0, हे 1. कुठे आलं? ई 1 ला आले व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणाल मॅडम अजून थोडं वेगळं बघूयात की. बर ठीक आहे, बघूयात. आता काय तर आपण बघूयात ORLD. ठीक आहे. आता त्याची व्हॅल्यू आपल्याला बघायची काय आहे? 0 1. कोणत्या लोकेशनला फाइंड होतोय आपण ते बघतोय. 0 1 2 3 4 5 6 7 आलंय. कोणत्या लोकेशनला फाइंड आउट झाली? 7th लोकेशनला. कळतंय? आता मी हॅलो वर्ल्ड, हे हॅलो अँड WO एवढं दिलं. आता हे दिल्यानंतर त्याची व्हॅल्यू आली 0. का बरं 0 आली? कारण एच जो आहे तो 0th लोकेशनला फाइंड आउट झालेला आहे. त्यामुळे आता मी एल जो आहे, म्हणजे हा एल जो आहे तो आपण बघूयात. तो एल आता कोणत्या लोकेशनला फाइंड झालाय? 0 1 2 आली आहे त्याची इंडेक्स. कळतंय? आता हे आर इंडेक्सचं काय असतं, काय रिटर्न करतं? हायली इंडेक्स व्हॅल्यू रिटर्न करतं ऑफ सबस्ट्रिंग. म्हणजे कोणत्या लोकेशनला फर्स्ट, म्हणजे त्यांचं जे फर्स्ट कॅरेक्टर आहे, जे आता सपोज मी हॅलो किंवा इथं वर्ल्ड दिला, तर हा डब्ल्यू कोणत्या लोकेशनला फाइंड आउट झाला ते आपण आर इंडेक्स मध्ये बघणार आहोत. कळालं? आता नेक्स्ट आपण बघूया झेड फिल. आता झेड फिल काय करतं? झेड फिल करतं न्यूमेरिक जी स्ट्रिंग असते ती फिल करण्याचं काम करतं. कळतंय? इट फिल्स अ न्यूमेरिक स्ट्रिंग with zeros on the left to the fill the specified width. आता काय करतं हे नक्की? आता मी दिली स्ट्रिंग 1 2 3. 1 2 3 स्ट्रिंग दिल्यानंतर आता मला काय करायचं आहे? ह्याच्या पुढे जे आहे ना, मला 2 झिरो द्यायचे आहे. कळतंय? मला ह्याच्या पुढे 2 झिरो द्यायचे आहे. आता मी कसं करणार? मी तुम्हाला ऍज अ पेंट मध्ये दाखवते. वन मिनिट. ओके 1 2 3 ही स्ट्रिंग घेतली आहे मी. या स्ट्रिंग मध्ये मला काय करायचं आहे ना, हे फर्स्ट लोकेशनला मला 1 2 असे 2 झिरोज द्यायचे आणि त्याची जे कॅरेक्टर आहे मला हे 5 करायचं आहे. कळतंय? कळतंय? मला काय करायचं आहे? मला जी स्ट्रिंग आहे ती 5 लेटर्स मध्ये पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मॅडम मला नको, हे 5 ह्याच्यात नाही पाहिजे, मला पाहिजे आहे 6 ह्याच्यात. तर मला काय करावं लागेल? हे जे मी करते आहे स्ट्रिंग डॉट झेड फिल, तिथे मला काय टाकावं लागेल? 6. मला किती ह्याचं पाहिजे आहे? मला 5च पाहिजे आहे. ते 5 त्याचं आलं पाहिजे आहे, तेवढी स्ट्रिंग आले पाहिजे आहे. आता काय रिटर्न करणार? हे रिटर्न्स अ न्यू स्ट्रिंग विथ द झिरो ऍडेड. आता काय करतो? विथ झिरो हे ऍड करून ती न्यू स्ट्रिंग जी आहे ती रिटर्न करणार. आता फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं? इथे मी डिफाइन केली स्ट्रिंग. कळतंय? मी डिफाइन केली स्ट्रिंग. स्ट्रिंग कशी डिफाइन करतो? आठवतंय ना कसं डिफाइन करतो आपण स्ट्रिंग? ही झाली स्ट्रिंग डिफाइन. त्याच्यानंतर मी काय करते आहे बघा बरं, इथे मी काय केलं? एक व्हॅल्यू घेतली. आता सपोज मी इथं घेतलं, तुम्ही काहीही घेऊ शकता. इथे कोण व्हेरिएबल नेम तुम्ही तुमच्या मनाने काही घेऊ शकता. मी इथं फिल घेतलंय, फिल str घेतलंय. आता मी या फिल str मध्ये काय करते आहे? str सगळ्यात आधी ही जी आहे व्हॅल्यू ती इथे आली पाहिजे. हे झालं. त्याच्यानंतर मी काय करते आहे? एक मिनिट साइज. आता ह्याच्यानंतर मी काय करते? मला काय करायचं आहे? मला लिहायचं आहे झेड फिल जे आहे ती मेथड मला इथे
बोलवायची आहे, कळतंय? आणि त्या झेड फिलच्या मेथड मध्ये मी इथं टाकणार आहे फाय. फाय टाकल्यानंतर काय होतंय, मी काय करते आहे, प्रिंट फिल str, कळतंय? फिल str केल्यानंतर काय येतंय माझं आउटपुट 0 0 0, चुकलं, बरोबर, 1 2 3. आता आपण याची व्हॅल्यू 7 केली तर मी इथं 7 लिहिलं तर काय होईल बरं? 7 जर मी इथं लिहिलं तर जर मी इथे 7 लिहिला तर मग आउटपुट कसं येईल बरं? काय येईल आउटपुट? ठीक आहे, आपण 1 2 3, ओके 1 2 3 तर येणारच आहे. पण आता काय झालं, 1 2 3, 3 झाले कॅरेक्टर. आता काय, 4 5 6 7, कळतंय? म्हणजे काय होणार आहे झेड फिल मध्ये, कळतंय? झेड फिल म्हणजे काय करतो आहे, न्यूमेरिक स्ट्रिंग जे आहे, इट फिल्स अ न्यूमेरिक स्ट्रिंग विथ झिरोज. न्यूमेरिक स्ट्रिंग जी असणार आहे त्याला फिल करणार आहे 0 बरोबर. आणि कुठे, तर लेफ्ट साइडला, नॉट अ राईट साइड. कुठे करणार आहे, लेफ्ट साइडला. ठीक आहे, एक स्पेसिफाईड विड्थ तो भरणार आहे. हे झालं झेड फिल. नेक्स्ट आहे स्प्लिट. आता स्प्लिट मध्ये काय होतंय, स्प्लिट मध्ये तुम्ही एका स्ट्रिंग मध्ये, आता सपोज एक स्ट्रिंग आहे, काय करत आहे, इट स्प्लिट्स अ स्ट्रिंग इनटू अ लिस्ट ऑफ सबस्ट्रिंग. इट स्प्लिट्स म्हणजे काय, एक जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला तो स्प्लिट करण्याचं काम करतोय. म्हणजे काय, वेगवेगळ्या ह्याच्यात टाकण्याचं काम करतोय, म्हणजे त्याला सेपरेट करण्याचं काम करतोय. ठीक आहे, बेस्ड ऑन अ स्पेसिफाईड सेपरेटर. आता काय तुम्ही सेपरेटर यूज करता त्याच्यावर आहे. आता अँड इट रिटर्न्स अ सबस्ट्रिंग, आणि काय करतो ते नंतर, सबस्ट्रिंग रिटर्न करतो. आता कसं करणार आहे बरं सबस्ट्रिंग रिटर्न, आता कसं करणार आहे बरं रिटर्न सबस्ट्रिंग, बघा बरं. Excuse me, sorry for this. काय करत आहे आता इथे ते, इथे त्यांनी स्ट्रिंग घेतली, त्या स्ट्रिंग मध्ये त्यांनी काय केलं, आता इथे बघा, इथे स्ट्रिंग घेतली त्याने. आता त्या स्ट्रिंग मध्ये त्यांनी काय केलं, ऍपल, बनाना अँड चेरी असं एका स्ट्रिंग मध्ये टाकलं, कळतंय? एका स्ट्रिंग मध्ये टाकलं. आणि ते एका स्ट्रिंग मध्ये टाकल्यानंतर त्याने काय केलं, आता आपल्याला स्प्लिट ऑपरेशन परफॉर्म करायचं. कसं करणार, आधी काय केलं, फ्रुट्स जे आहे ते डिफाईन केलं. ते डिफाईन केल्यानंतर त्यामध्ये ते स्टोर होणार आहे ह्याची व्हॅल्यू, कळतंय? आता कसं कसं स्टोर होणार आहे, आता परत str काय केलं आपण इथं, str डॉट आले, डॉट स्प्लिट आले, str डॉट स्प्लिट, स्प्लिट ऑपरेशन म्हणून स्प्लिट केलं. त्याच्यानंतर मी काय लिहिलं त्याच्यात, इन डबल कोट मी लिहिलं आहे की मला ते स्प्लिट करून पाहिजे, कशामध्ये, कॉमा मध्ये, मला कॉमा मध्ये स्प्लिट करून पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपण ऍज युजुअल प्रिंट काय करायचं आहे, फ्रुट्स, कळतंय? फ्रुट्स डिस्प्ले करायचे आहे. जेव्हा आपण फ्रूट डिस्प्ले करतोय तर फ्रूट डिस्प्ले केल्यानंतर तिथं काय झालं बघा बरं, इथे याची व्हॅल्यू, इथे व्हॅल्यू बघा कशी होती, आणि इथे त्याची व्हॅल्यू स्प्लिट झाल्यानंतर कशी झाली. इथे डबल कोट आलं, स्प्लिट झालंय, ऍपल स्प्लिट झाला, बनाना स्प्लिट झाला, चेरी स्प्लिट झाला. म्हणजे काय आहे हे बघा, बनाना स्प्लिट झाला, डबल कोट मध्ये आला, कळतंय? हे बघा,
कळतंय? हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला वेगळं एक्झाम्पल, हे इझी एक्झाम्पल मी ऑलरेडी दिलेले आहे, हे एक्झाम्पल केले तर लिहिले तर चालतील. आता नेक्स्ट काय आहे? रिप्लेस. आता रिप्लेस मध्ये काय करतो आहोत आपण? रिप्लेस म्हणजे काय असतं बरं? तुम्ही वर्ड मध्ये रिप्लेस यूज करता म्हणजे काय करता? रिप्लेस म्हणजे काहीतरी तुम्ही वर्ड लिहिलेला असतो, तो वर्ड जो आहे, तो आपण रिप्लेस करतो. म्हणजे स्पेसिफिक काहीही दिलेलं असणार ते आपल्याला नको असणार. सपोज मी तिथं लिहिलंय आहे इफ, पण मला इफ नाही लिहायचं आहे, मला लिहायचं आहे देन, तर मी तो चेंज करणार, मॉडिफाय करणार. आता काय करतो रिप्लेस? इट रिप्लेसेस ऑल द ऑकरन्सेस ऑफ अ सबस्ट्रिंग विथ अनदर सबस्ट्रिंग. काय करणार? जेवढ्या पण ठिकाणी तो वर्ड लिहिलेला असणार आहे तेवढा तो वर्ड चेंज करणार आहे आणि रिटर्न काय करणार आहे? न्यू रिप्लेसमेंट झालेली स्ट्रिंग रिप्लेस करणार आहे. कसं करणार आहे? आपण काय केलं? परत स्ट्रिंग ला व्हॅल्यू दिली. काय व्हॅल्यू दिली? हॅलो वर्ल्ड. कळतंय? हॅलो वर्ल्ड व्हॅल्यू दिली. त्याच्यानंतर आपण काय करतो आहोत? न्यू स्ट्रिंग. तुम्ही इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने काहीही लिहू शकता. न्यू स्ट्रिंग असं दिलंय. आता ते न्यू स्ट्रिंग जे आहे, न्यू अंडरस्कोर स्ट्रिंग इक्वल टू, आपण ऍज इट इज आपण कसं करतो? स्ट्रिंग, हे जे इथं str लिहिलेलं आहे, str डॉट रिप्लेस. आता रिप्लेस करताना मला काय रिप्लेस करायचं आहे? मला रिप्लेस करायचं आहे वर्ल्ड. रिप्लेस करायचं आहे वर्ल्ड. आता मी कसं रिप्लेस करणार हे? आता इथे आधी काय लिहिणार? जो ओल्ड वर्ड आहे, जो ओल्ड स्ट्रिंग मध्ये जो सबस्ट्रिंग आहे, ओल्ड सबस्ट्रिंग आहे, ती मी इथं लिहिणार. कशामध्ये? डबल कोट मध्ये. डबल कोट मध्ये काय लिहिणार? वर्ल्ड. तुम्ही बुक घेऊन बसा, बुक घेता घेता तुम्ही हे नोट्स काढा आणि लिहिला तर तुम्हाला लक्षात राहील. इथे डबल कोट मध्ये ओल्ड स्ट्रिंग, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर अगेन डबल कोट मध्ये काय टाकणार आहे मी? न्यू सबस्ट्रिंग. मला काय पाहिजे आहे आता इथे? युनिवर्स. मी आता इथं काय होती स्ट्रिंग आपली? हॅलो वर्ल्ड. तर मला काय पाहिजे आहे? वर्ल्डच्या ऐवजी युनिवर्स. जेव्हा मी प्रिंट करते आहे न्यू स्ट्रिंग, तर तेव्हा काय आउटपुट येतंय? हॅलो युनिवर्स. कळतंय आपण कसं चेंज करतोय? आणि हे कितीही ठिकाणी तुमचं जर का वर्ल्ड हे असणार आहे, त्या ठिकाणी ते वर्ल्ड हे चेंज करून तिथे युनिवर्स हे वर्ड देणार आहे, ही सबस्ट्रिंग देणार आहे. आता टायटल. टायटलचं फंक्शन काय आहे? तर टायटलचं फंक्शन आहे की ते रिटर्न करणार आहे. काय रिटर्न करणार आहे? स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. तर कोणती स्ट्रिंग रिटर्न करणार आहे? सो इट रिटर्न्स अ स्ट्रिंग वेअर द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ each word is uppercase and the rest of the string characters are lowercase. म्हणजे काय असणार आहे? तर फक्त तुम्ही जो पण काही, आता सपोज इथे मी दिलेला आहे, इथे सपोज स्ट्रिंग दिलेली आहे हॅलो वर्ल्ड. आता हॅलो वर्ल्डचा हा एच जो आहे तो स्मॉल आहे आणि डब्ल्यू पण स्मॉल आहे. जेव्हा मी टायटल असं यूज करणार आहे, टायटल अंडरस्कोर str, तर आता ह्यामध्ये ती व्हॅल्यू काय होणार आहे? स्टोअर होणार आहे. आता मी काय केलं? str कशामध्ये आहे आपली व्हॅल्यू? ऑलरेडी जी स्ट्रिंग कुठे आहे? str मध्ये. म्हणून मी इथं काय लिहिलं? str डॉट केल्यानंतर काय होतंय? त्याच्यानंतर काय लिहिते मी? कोणता फंक्शन आहे आपला? टायटल. टायटल फंक्शन लिहिला. टायटल लिहिल्यानंतर टायटल मध्ये आपण काही पास करणार नाही आहोत. आता हे केल्यानंतर काय होईल? प्रिंट टायटल str, म्हणजे हे वाला मी इथे लिहिते आहे. आता ह्याच्यानंतर काय होईल? ईच जी स्ट्रिंग असणार आहे, h आहे आणि w आहे, ते कॅपिटल होणार आहे. आता तुम्ही ह्या ठिकाणी दुसरं काहीही लिहू शकता. आय लव्ह पायथन असं लिहिलं तर जर तुम्ही आय हा स्मॉल काढला, एल हा स्मॉल काढला आणि पी जो आहे तो स्मॉल काढला, तर जर तुम्ही टायटल मेथड त्याला दिली तर काय होईल? आय, एल आणि पी जो आहे तो कॅपिटल होईल आणि टायटल मेथड तिथे
एक्झिक्यूट होईल. आता नेक्स्ट आहे कॅपिटलाइज. आता कॅपिटलाइज म्हणजे काय होणार आहे, कॅपिटलाइज म्हणजे काय होणार आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात.